तुम्ही 4 व्हीलर 20-20 लाखाचे 4 व्हीलर ठेवता हो तुम्ही पोर्शमध्ये. एक गाय ठेवायला किती जागा लागणार आहे तुम्हाला आणि तिचं खाद्य तरी काय? नाही, नमस्कार. आपण पाहताय अतुल्य महाराष्ट्र न्यूज. खरं म्हणजे महाशिवरात्र आणि महाएक्स्पो 2026 हा परळीच्या इतिहासातील एक अनोखा संगम आहे, जो की महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर परळीमध्ये होत आहे. या ठिकाणी देशभरातून नव्हे अनेक परदेशीही इथं वान आणि प्रजाती इथं दाखल झालेले आहे. त्यांचे पशुपालक आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत एक गाय आहे, जिचं वैशिष्ट्य म्हणजे ती गाय घरगुती आपण तिला पाहू शकतो. म्हणून घेऊया की नेमकं गायचं महत्त्व काय आहे आणि तिचं वैशिष्ट्य काय आहे. सर नमस्कार. काय सांगाल, काय कोणत्या प्रजातीची गाय आहे ही, तिचं वैशिष्ट्य काय आहे? नमस्कार. माझं नाव सचिन घोळवे. मी राहणार केजचा आहे आणि व्यवसाय आहे माझा. तर ही जी गाय आहे ही पोंगनूर जातीची गोवंश आहे. पोंगनूर जी जगातील सर्वात लहान गोवंश म्हणून ओळखला जातो. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे जास्तीत जास्त 3 फूटपर्यंत तिची हाईट राहते. आणि चारा पण एक 4 किलो ते 5 किलोच्या आसपास तिचा आहार आहे. आणि जनरली मी सुरुवातीला भेट होतो की आपल्या वातावरणामध्ये सूट होईल का, पण मी तेवढं आवड असल्यामुळं मी तेवढा रिस्क घेतला त्याच्यामध्ये. आणि मी तिला 2 वर्षापूर्वी, आता ही 2 वर्षाची आहे, आणि 1 वर्षापूर्वी मी खरेदी केली होती. मी आंध्र प्रदेशमधील चित्तोड जिल्हा आणि गोदावरी जिल्ह्यामध्ये ही प्रामुख्याने प्रजाती आढळते. आणि हा गोवंश खूप कमी राहिलेला, भारतामध्ये केवळ 27 गोवंश शिल्लक राहिलेला आहे. अतिशय नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. कारण की साधारणतः शेतकरी म्हणजे गाय म्हणजे दुधाचा उत्पन्न याचा विचार करून विचार करतो. पण हे गोसेवा कशी करायची आणि ज्याला गोसेवा करायची आहे, आणि शहरामध्ये जे अडचणी असतात काय की आपण गोसेवा प्रत्येकाला करण्याची एक हे असते, आवड असते, इच्छा असते, पण ते करू शकत नाही. कारण की शहरामध्ये ते पूर्ण जे फॅसिलिटी असतात ते भेटत नाहीत. पण त्याच्यामध्ये एक मी ऑप्शन सापडलं की छोटी जागा, छोटं खाद्य आणि अतिशय प्रेमळ, मारणार नाही आणि व्यवस्थित अशी ती आपल्या इथलं महाराष्ट्राच्या वातावरणात माझ्यापाशी तर सेट झालेली आहे. सर साधारणतः या गाईचं वय किती आहे आणि आहार तिला काय काय लागतो? तिचं वय 2 वर्ष आहे आता. आणि आहार म्हणजे तुम्ही बघता मका किंवा मग कडबा या सर्व गोष्टीवरती ती राहते, काय अडचण येत नाही. त्या एकदम फॅमिलीर आहे, म्हणजे कुटुंबामध्ये माझे मुलं आज मला घेऊन आले, त्यांना घेऊन येत नव्हतो, ते एक आणून देत नव्हते मला. ते आता गेलेत पलीकडे. ते आल्यानंतर ते अंगावर खांद्यावर खेळतात, त्यांच्याच अंगावर खांद्यावर खेळतात. कारण की मुलं माझे आग्रह करू लागले की डॉग आणायचं, कॅट आणायचं. मग डॉग आणि कॅट पाळण्यापेक्षा, त्याला तेवढं मेंटेनन्स करण्यापेक्षा एक गाय आपलं एक हिंदू धर्मामध्ये एक पवित्र मानलं जातं. आणि आपल्यामुळं त्या मुलांना पण तसे संस्कार लागतात. ते त्यांचं पण आकर्षण गायमध्ये किंवा आपल्या जो आपला हे आहे हा तो हो. सर खरं म्हणजे जे गैरसमज आहे लोकांमध्ये की बाबा गाय घरात ठेवावी का, किंवा मग लहान लेकरांची निगारी कशा राहणार, तर एक त्या प्रेक्षकांना किंवा त्या पशुपालकांना काय संदेश द्याल? गाय छोटी गाय असेल तर तुम्हाला ठेवायला काय अडचण? तुम्ही 4 व्हीलर 20-20 लाखाचे 4 व्हीलर ठेवता हो तुम्ही पोर्शमध्ये. एक गाय ठेवायला किती जागा लागणार आहे तुम्हाला आणि तिचं खाद्य तरी काय? तुम्ही कुत्र्यासाठी, मांजरासाठी किती खर्च करता आणि ह्याच्यापासून काहीच साईड इफेक्ट नाहीत ना. याच्या लाळेपासून काय साईड इफेक्ट, गोमूत्रापासून नाही, पूर्ण फायदेच आहेत तिच्यापासून, नुकसान कुठलंच नाही आहे त्याच्यामध्ये. खरं म्हणजे हे होते पशुपालक ज्यांनी अतिशय महत्त्वाचा संदेश दिलेला आहे की नामशेष होत असलेली गाय केवळ याचा 2700 शिल्लक आहेत आणि प्रत्येकाने घरगुती मुनीला हिचं पालन करू शकतो. कॅमेरामॅन अतुल बडेसह नितीन ढाकणे, बीड, परळी.